धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाचे बॅनर, मंत्रिपद कधी, भावी कॅबिनेट मंत्री यशाचे आशय. धनंजय मुंडे मागच्या काही दिवसात सगळ्यात जास्त चर्चेत आणि वादात राहिलेले नेते. आधी मविया सरकारमध्ये मंत्री, मग महायुती सरकारमध्ये मंत्री, त्यानंतर महायुती सरकारमध्ये दुसऱ्यांदा मंत्री. पण त्यांच्या मंत्रिपदाच्या मागच्या टर्म मध्ये अनेक आरोप झाले. त्यांचा राजीनामा मागण्यात आला, पण त्यांनी राजीनामा दिला नाही. पण शेवटी संतोष देशमुख हत्या प्रकरण मुंडेंना भोवलं आणि या हत्याकांडाचे फोटो समोर आल्यानंतर या प्रकरणात धनंजय मुंडेंचा जवळचा वाल्मिक कराड जेलमध्ये गेल्यानंतर मात्र मुंडेंच्या अडचणी वाढल्या. कारण त्यामुळे मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढला आणि पक्ष नेतृत्वाला मुंडेंचा राजीनामा घ्यावा लागला. पण आता या प्रकरणाला अनेक दिवस उलटलेत. प्रकरण शांत झालंय. कोणत्याही चौकशीत धनंजय मुंडे यांचं नाव आलं नाहीये. त्यामुळे पुन्हा मुंडेंच्या मंत्रिपदाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र या चर्चा किती खऱ्या आणि मध्येच या चर्चा सुरू होण्याचं कारण काय, पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहताय LS मराठी. बीड जिल्ह्यातील माजलगाव शहरात सध्या राजकीय वर्तुळात एक विशेष बॅनरची जोरदार चर्चा रंगली आहे. धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला शहरात जागोजागी लावण्यात आलेल्या शुभेच्छांच्या बॅनर्सनी संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलंय. या बॅनर्सवर कार्यकर्त्यांनी आमदार धनंजय मुंडे यांचा उल्लेख थेट भावी कॅबिनेट मंत्री असा केलाय. या एकाच उल्लेखामुळे बीड जिल्ह्यासह राज्याच्या राजकीय पटलावर नव्या समीकरणांची मालिका सुरू झाली आहे. कार्यकर्त्यांचा उत्साह आणि बॅनर्सवरील मजकूर सध्या सोशल मीडियापासून ते चहाच्या टपरीवरील गप्पांपर्यंत मुख्य विषय बनलाय. धनंजय मुंडे हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धडाडीचे आणि अत्यंत प्रभावशाली नेतृत्व म्हणून ओळखले जातात. मराठवाड्यातील एका बलाढ्य राजकीय घराण्यातून पुढे आलेल्या धनंजय मुंडे यांनी आपल्या वक्तृत्व शैली, जनसंपर्क आणि आक्रमक कार्यपद्धतीमुळे अल्पावधीतच राज्यात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलंय. महायुती सरकारच्या काळात त्यांनी मंत्रिपदाची धुरा अत्यंत यशस्वीपणे सांभाळली होती. मात्र काही राजकीय घडामोडी आणि अपरिहार्य कारणांमुळे त्यांना नंतर आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. मंत्रिपद गेल्यानंतरही धनंजय मुंडे यांचा राज्यातील आणि विशेषतः बीड जिल्ह्यातील राजकीय वरचष्मा यात किंचितही कमी झालेला नाही. त्यांच्या मतदारसंघात आणि संपूर्ण जिल्ह्यात त्यांची पकड मजबूत राहिली आहे. आता पुन्हा एकदा राज्यात नवीन राजकीय घडामोडींना वेग आलाय. कार्यकर्त्यांनी त्यांना थेट भावी कॅबिनेट मंत्री म्हणून प्रोजेक्ट केल्यामुळे भुया उंचावल्यात. माजलगाव शहरात लागलेले हे बॅनर्स केवळ वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे साधे फलक राहिलेले नाहीयेत, तर त्यामागे एक मोठा राजकीय संदेश दडला असल्याचं बोललं जात आहे. राजकारणात कार्यकर्त्यांची भावना आणि त्यांनी जाहीरपणे व्यक्त केलेली इच्छा अनेकदा आगामी काळातील मोठ्या बदलांचे संकेत देत असते. माजलगाव मधील कार्यकर्त्यांनी अत्यंत विचारपूर्वक आणि आक्रमकपणे हे बॅनर्स लावून धनंजय मुंडे यांच्या समर्थकांची नेमकी काय इच्छा आहे हे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय. धनंजय मुंडे यांच्यासारखा वजनदार नेत्याला पुन्हा एकदा मंत्रिमंडळात मानाचं स्थान मिळावं, हे बीड जिल्ह्यातील जनतेची आणि कार्यकर्त्यांची तीव्र भावना या बॅनरच्या माध्यमातून समोर आली. या बॅनरबाजीमुळे महायुतीमधील इतर घटक पक्षांमध्ये आणि विरोधी गोटातही वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय. एकीकडे शहरात या भावी मंत्रिपदाच्या बॅनर्समुळे राजकीय वातावरण तापलेलं असतानाच दुसरीकडे स्वतः आमदार धनंजय मुंडे यांनी घेतलेल्या एका संवेदनशील निर्णयाची ही तितकीच चर्चा होती. काही महिन्यांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादीचे दादा अजितदादा यांचं दुःखद निधन झालं. याच कारणामुळे त्यांनी यंदा आपला वाढदिवस कोणत्याही प्रकारचा मोठा उत्सव, जल्लोष किंवा शक्ती प्रदर्शन न करता अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतलाय. धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील आपल्या लाखो कार्यकर्त्यांना जाहीर आवाहन केलंय की त्यांनी यावर्षी कोणत्याही ठिकाणी मोठे सत्कार समारंभ, फटाक्यांची आतिषबाजी किंवा ढोल ताशांच्या गजरात होणारे कार्यक्रम आयोजित करू नयेत. नेत्याच्या या आवाहनाचा आदर करत कार्यकर्त्यांनीही मोठ्या प्रमाणावर होणारे जाहीर कार्यक्रम रद्द केलेत. परंतु नेत्यावरील प्रेम आणि आदर व्यक्त करण्यासाठी माजलगाव मधील कार्यकर्त्यांनी शहरात बॅनर्स लावलेत, ज्यावर भावी कॅबिनेट मंत्री असा केलेला उल्लेख आता राज्याच्या राजकारणात चर्चेचा केंद्रबिंदू ठरलाय. धनंजय मुंडे यांनी कार्यकर्त्यांना केवळ शांत राहण्याचं आवाहन केलेलं नाहीये, तर या वाढदिवसाच्या निमित्तानं समाजातील गरजू घटकांना मदत करण्याचे निर्देश दिलेत. वाढदिवसाचा खर्च टाळून तोच पैसा सामाजिक कार्यासाठी वापरण्यात यावा अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. त्यानुसार बीड जिल्ह्यातील विविध भागांमध्ये कार्यकर्त्यांनी रक्तदान शिबिरे, गरिबांना अन्नदान, शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप आणि रुग्णालयांमध्ये फळ वाटप यांसारखे अनेक समाज उपयोगी उपक्रम हाती घेतले. एकीकडे राजकीय महत्वाकांक्षा दर्शवणारे बॅनर्स आणि दुसरीकडे सामाजिक जाणीवतेतून केले जाणारे हे उपक्रम, अशा दोन्ही बाजूंनी सध्या माजलगाव आणि आसपासचा परिसर ढवळून निघालाय. माजलगाव येथील बॅनर्सवर झालेला हा उल्लेख आगामी काळातील मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्वाचा मानला जातोय. धनंजय मुंडे यांच्याकडे असलेला प्रशासकीय अनुभव, त्यांची लोकमान्यता आणि पक्षाला संकट काळात सावरणारी त्यांची क्षमता पाहता त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान मिळणं ही केवळ वेळेची बाब असल्याचं त्यांचे समर्थक मानतात. कार्यकर्त्यांनी लावलेले हे बॅनर्स म्हणजे त्यांच्या याच विश्वासाचे जाहीर प्रकटीकरण आहे.
मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागल्यानं कार्यकर्त्यांमध्ये जी काहीशी नाराजी किंवा शांतता होती ती या बॅनर्सच्या निमित्तानं पुन्हा एकदा ऊर्जेत बदललेली पाहायला मिळते. या बॅनर्सनी कार्यकर्त्यांमध्ये एक नवा उत्साह भरला असून आगामी निवडणुकीच्या दृष्टीनेही हे वातावरण निर्मितीचं एक साधन ठरत आहे. माजलगाव शहरात मुख्य चौक, बस स्थानक परिसर आणि प्रमुख मार्गांवर लावलेले हे बॅनर्स येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक नागरिकाचं लक्ष वेधून घेतात. बॅनर्सवर धनंजय मुंडे यांच्या भव्य फोटोंसह भावी कॅबिनेट मंत्री अशी ठळक अक्षरे लिहिण्यात आली आहेत. त्यामुळे स्थानिक राजकारणातही कमालीची चुरस निर्माण झाली असून मुंडे समर्थकांनी या माध्यमातून आपल्या नेत्याची ताकद आणि प्रभाव पुन्हा एकदा सिद्ध केलाय. हा वाढदिवस राजकीय पटलावर धनंजय मुंडे यांच्या आगामी वाटचालीची नांदी ठरणार का, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे लागले. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.